एक नवीन आशा निर्माण करत आहे, त्यांचे अश्रू पुसत आहे आणि त्यांना एक नवीन गोष्ट दाखवत आहे की घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि यासाठी आज आपण या पवित्र मंदिरामध्ये येत असताना आपण त्याच गोष्टीकडे जाणार आहोत की जगामध्ये दोन राज्य आहे, एक जगाचं राज्य आणि दुसरं आहे देवाचं राज्य, किंगडम ऑफ गॉड आणि किंगडम ऑफ वर्ल्ड. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये जेव्हा आपण विचार करतो की आपल्याला कोणतं राज्य निवडायचं आहे, तर आपण एकच राज्य निवडून चालू शकत नाही. देवाच्या राज्यामध्ये आपण जगत आहोत, परंतु त्याबरोबरच आपल्याला जगाच्या ऐहिक राज्यापासून देखील पळायचं नाही. कारण की जर येशू ख्रिस्ताला जगाचं राज्य आणि जगाच्या या गोष्टी अयोग्य वाटल्या असत्या तर येशू ख्रिस्ताचं किंवा या देवाचं किंवा पुत्राचं जगात आगमनच झालं नसतं. देव लांबून, प्रत्येक वेळा रिपीट करतो की देव कुठेतरी लांबून बसून नव्हे, तर तो आपल्या लोकांमध्ये जे पापी आहे, दुबळे आहे, अपात्र आहे, त्यांच्यामध्ये राहून त्यांचे जीवन बदलू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे गेत्सेमने बागेमध्ये देखील तो प्रार्थना करत असताना हेच म्हणतो की या शिष्यांपासून जरी मी दूर जात असलो तरी त्यांना जगामधून काढून घ्यावा अशी मी देवा विनंती करत नाही. तर माझी विनंती ही आहे की त्यांनी जगामध्ये राहावं, परंतु जगामध्ये सुरक्षित राहावं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आज आपण जर सुरक्षित आहोत तर आपल्याकडे देवाचं वचन आहे ज्याच्यावर आपण चालतो, देवाचे आज्ञा पालन आहे ज्यामध्ये आपण चालतो, आणि त्याबरोबरच पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे त्यामध्ये देखील आपण चालतो. आणि यासाठी आज आपण जाऊया आणि एक वचन उघडूया. पहिले योहान याचा 2रा अध्याय, योहानाचं पहिले पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 15 ते 17. कोणीतरी जोराचा 15 ते 17 याकडे आपण जाणार आहोत आणि त्याद्वारे आपण शिकणार आहोत, जे आपण फ्लेक्स मध्ये देखील किंवा फ्लायर मध्ये देखील बघितले की त्यामध्ये 3 गोष्टी आपल्याला दाखवलेल्या आहेत. वाचा. पहिले योहान अध्याय 2 15 ते 17. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. लक्ष देऊन ऐका. ज्यांच्याकडे बायबल नाही, ज्यांच्याकडे आहे त्यांनी हायलाइट्स करा, केलं असेल तर लक्ष द्या. जग व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका, तर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. जगावर प्रीतीचा अर्थ हा आहे की आपण प्रेम तर करतो, परंतु आपल्याला प्राधान्य कोणाच्यावर प्रेम करण्याला द्यायला पाहिजे? देवावर प्रीती. त्याला प्राधान्य आपलं, प्रायोरिटी आपली की मी देवावर जास्त प्रीती करतो, परंतु जगातल्या गोष्टी पण कोणी मला दिलेल्या आहे? देवाने दिलेल्या आहे. त्यामुळे ते आशीर्वाद समजून, परत एक बार रिपीट करतो, जगातलं आमच्याकडे घर आहे, आमच्याकडे गाडी आहे, आमच्याकडे कुटुंब आहे, आमच्याकडे छप्पर आहे, आम्हाला जेवण आहे, आम्हाला आयुष्य आहे, आम्हाला आरोग्य आहे, कोणी दिलेलं आहे? आम्हाला कोणी दिलेलं आहे? देवाने दिलेलं आहे. त्यामुळे आपण त्याला नाकारू नाही शकत. ते आशीर्वाद समजून देवाची स्तुतीच करायची, परंतु तेच सर्व काही आहे. हळूहळू काय मिळतं आपल्याला, त्याच्यात आपण इतकं रममान होतो की देणारा कोण आहे हे विसरून जातो, आणि जे देणगे मिळालं त्याच्यामध्येच इतकं तृप्त होतं की आपल्याला वाटतं आप सब कुछ मिल गया, तर जाऊ दे, देव बिव काही नको. आणि जेव्हा ते आमच्यापासून हिरावून जातात किंवा ते अडचणीमध्ये येतात, मग परत देवाची आठवण येते, का रे देवा तू तर आम्हाला दिलं होतं मी आता. आणि त्यामुळे कशावर देव म्हणतो की देवावर प्रीती करत, कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, ओजस ओरिजिनल ते 3 गोष्टी टाक, लस्ट से रिलेटेड, देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयाची फुशारकी, ही पित्यापासून नाही तर ती जगापासून आहे. 3 पॉइंट आहे. पहिली आहे देहाची वासना. आपण त्याकरता परत एक वार पापाकडे जेव्हा जाऊ तर पाप या जगामध्ये सर्वोत्तम कुठे दिसून आलं? जगामध्ये. सांगा बरं, कुठे दिसलं सगळ्यात पहिले पाप? एदेन बागेमध्ये. एदेन बागेमध्ये सर्वात पहिले पापाच्या सामोरे किंवा पापामध्ये पाऊल टाकणारा व्यक्ती कोण होता?
आदम होते की हवा होती? आदम होती की हवा होती? हवा होती. आणि यामुळे उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण परत एक वार जाऊया. आणि त्यामध्ये पाप जेव्हा घडलं तेव्हा 3 गोष्टी तिथे होत्या. तेच आता योहान देखील आपल्याला शिकवतो. योहान कृष्ण वर्तमान त्याचा 3रा अध्याय 6वं वचन. तिने जेव्हा झाडाकडे बघितलं आणि त्या झाडावर असलेल्या त्या फळाकडे बघितलं, ज्याबद्दल सैतान आग्रही होता की फळ तोड म्हणजे तुला काहीतरी मिळणार आहे. आणि त्या फळाकडे बघत असताना 6व्या वचनामध्ये त्याला काय दिसलं? ते खाण्यास चांगले कसे आहे? बोला, चांगले आहे. खाण्यास चांगले आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या 3 मुद्दे आहे त्या 3 मुद्द्यामध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये आपल्याला योहान शुभवर्तमानामध्ये दिसतं की ही आहे देहाची वासना. खाणं पिणं यामध्ये देवाचं राज्य नाही. अनेक जण खाण्यामध्ये आणि खाण्याबरोबरच पिण्यामध्ये पण फार इंटरेस्ट असतो. आणि ते पिणं त्यांच्या जीवनाचा भाग इतका होऊन जातो की घरात मटण आणलं म्हणजे थोडस त्याच्याबरोबर किंवा त्याच्या अगोदर थोडं घ्यायलाच पाहिजे असं त्यांचा आग्रह असतो. मग त्यामुळे मटण पण सारखं सारखं घरामध्ये यायला लागतं. का? कारण की त्याच्याबरोबर हे पाहिजे. आणि त्यामुळे ह्या खाणं व पिणं यामध्ये देवाचं राज्य नाही. ह्यामुळे ही बाब लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये निश्चितच खाणं पिणं हे आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी गरजेचं आहे. त्यापासून आपण नाकारू शकत नाही स्वतःला. परंतु लहान लेकरू काय पितं सुरुवातीला जेव्हा अर्भक स्वरूपात असतो तो दुधावर, आईच्या दुधावर किंवा वरच्या दुधावर अवलंबून राहतो है ना. पुढे जाऊन तो जेव्हा होतो तेव्हा त्याचे हळूहळू जड अन्न खायला लागतो. तरुण व्हायला लागतो तर आणखीन त्याचे खुराक वाढते आणि तो सर्व प्रकारचे अन्न खाऊ लागतो. आणि त्यानंतर परत एक वार जसंच तो वृद्धप काळेकडे होतो काय होतं, परत एक वार खाणं याचं काय होतं प्रमाण कमी होत जातं. आणि जेव्हा आजारी पडतो तो मग म्हणतो आता माझी खायची प्यायची काहीच इच्छा नाही. आपण बळबळ म्हणतो नाही खावं लागल, इंजेक्शन आहे, गोळ्या आहे, थोडं तरी खा. आणि असं म्हणून आपण बळबळ खाऊ घालतो. म्हणजे शरीराचं स्वरूप आणि वयोमानाने तुमचं खाण्यापिण्यावर परिणाम होतो. परंतु अनेक लोक जे आहे ते इतके खादाड असतात किंवा इतके पिदाड असतात की ते दोन्ही गोष्टीमध्ये एकदम इतके जीवनामध्ये गुंतून घेतात की त्यांना असं वाटतं ह्याच्यामध्ये आपलं जीवन आहे. आणि यामुळे आपल्याला लिहिलेलं आहे की ते फळ खाण्यामध्ये चांगले होते. दुसरं आहे दिसण्यामध्ये मनोहर होते. दिसण्यामध्ये मनोहर होते. आणि यामध्ये आपण आता बघितलं की डोळ्याची वासना, डोळ्याची वासना. आणि या दिवसामध्ये काय आहे आणि आपल्यालाही सांगायची गरज नाही की जगात सगळ्यात जास्त डोळे आता कोणाला बघत असतात? मोबाईल बघत असतात. कारण की ते अतिशय आता काय झालेलं आहे मनोरंजनाचं साधन आणि कुटुंबासाठी किंवा आपल्यासाठी ते एक महत्वाचं ज्याला म्हणतो की डिव्हाइस असं साधन झालेलं आहे की ज्याच्याशिवाय आपलं घरातलंच काय तर बँकिंग असो किंवा कुठेही कोणाशी संपर्क साधण्याचं साधन असो त्याच्याशिवाय पार हालत नाही. आणि त्यामुळे आज त्याच नव्हे तर त्याद्वारे येणाऱ्या अनेक डोळ्यातून प्रवेश करणाऱ्या चुकीच्या वासना आमच्या शरीरामध्ये मनामध्ये इतक्या घट्ट बसलेल्या आहे की ह्याला आपण जसं प्रकार पिण्याचं एडिक्शन आहे तसं आता मोबाईलचं पण काय झालेलं आहे व्यसन जडलेलं आहे अनेकांना. आणि त्यापासून दूर जाणं कठीण होऊन बसलेलं. आपण लहान लेकरांचं सोडा, आता वयस्कर म्हातारे लोकांना पण मोबाईलचं आता व्यसन चढलेलं आहे. एका काळी लोक 8-9 वाजता झोपत होते, आता तो समय 12-1 वाजायचा होऊन गेलेला आहे. 12-1 वाजता देखील कोणाला मोबाईल टाकला तर लगेच रिप्लाय येतो त्यांचा, कारण की जागेच राहतात ते. आणि ह्यामुळे आपल्याला दिसते की डोळ्याची ही जी वासना आहे ती देवापासून नाही. देवाने आपल्याला डोळे दिलेले आहे आणि त्याच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. ते पण मर्यादित गोष्टी आपल्याला बघण्यासाठी दिलेल्या आहे. आणि तिसरी गोष्ट आहे शहाणे करण्यास इष्ट. माझ्यासारखा शहाणा कोणी नाही. आणि योहान इथे म्हणतो काय लिहिलेलं योहानाने, संसाराची फुशारकी, मेरे जैसा कोई नाही. बघा या तिन्ही गोष्टी कुठून सुरुवात झालेल्या आहे? हवापासून, पहिल्या कुटुंबापासून जे सुरू झाले, पहिल्या उभयतापासून मानवापासून सुरू झाले आणि आजपर्यंत योहान सांगतो. त्यामुळेच नव्हे तर आपल्याला माहिती आहे की फुशारकी मारणं
हे गर्व, घमेंड हे आपल्यामध्ये इतकी जास्त वाढत जाते की त्यामुळे मी, माझं आणि मला याच्याशिवाय आम्हाला काही देखील दिसत नाही. मला मिळायला पाहिजे, मला मिळायला पाहिजे, माझं कल्याण व्हायला पाहिजे आणि माझ्यासारखा कोणी नाही, अशा प्रकारची मनोवृत्ती आता जे विशेष करून जे आता स्वतःच्या पायावर उभे आहे, ज्यांचं व्यवस्थित सगळं काय आहे, त्यांना नियमित वाटत राहत. त्यामुळे देवाचं वचन आज आपण योहान शुभवर्तमानामध्ये जेव्हा वाचतो त्यामध्ये स्पष्ट योहान आपल्या सर्वांना शिकवत असताना हेच म्हणतो की हे सर्व गोष्टी पित्यापासून नाही तर जगापासून आहे. कोणापासून नाहीये? पिता कोण आहे तुमचा? पिता परमेश्वर, देवापासून ही गोष्टी नाही. तर कोणापासून आहे? जगापासून आहे. जगाचा अधिपती कोण आहे? सैतान. सैतानाने सगळ्यात पहिले कोणाला फसवलेलं आहे? हवेला. आणि त्यापासून जे पतन सुरू झाले ते आजपर्यंत आहे की या सर्व गोष्टी कोणापासून आलेल्या आहे? सैतानापासून आलेल्या आहे. आणि आज देखील सैतानाच्या नियंत्रणाखाली असल्या कारणाने तो आम्हाला ट्रॅप करतो. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. प्रेज द लॉर्ड. जगाची जे काही ही इच्छा आहे की मला चांगलं खायला मिळावं, मला चांगलं बघायला मिळावं, माझं सर्व काही एक वेगळ्या प्रकारची उन्नती प्रगती व्हावी, या सर्व ज्या गोष्टी आहे त्या गोष्टीच्या बद्दल असं लिहिलेलं आहे, असं सांगितलेलं आहे की हे कोणापासून आहे? जगापासून आहे. आणि ते जर जगापासून आहे तर आपण ही बाब लक्षात ठेवा की ही देवापासून नाही, देवापासून नाही. आणि ह्यासाठी प्रियांनो, आम्ही कोणाचे आहोत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आम्ही कोणासाठी जगतो हा देखील फार मोठा प्रश्न आहे. निश्चितच आपण कुटुंब वत्सल्य लोक आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये अनेक जण आहे ज्याच्यावर आपण प्रीती करतो. आपल्या जीवनाबद्दल, आपल्या करिअर बद्दल आणि आपल्या भविष्याबद्दल आपली प्रीती साहजिक आहे, नॅचरल आहे. कारण की आपण त्यांच्यासाठी श्रम केलेला आहे, आपण शिकलेलो आहोत, आपण त्यासाठी कठीण असा समय घालवलेला आहे. त्यामुळे आम्हाला अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. फुकट कोणाला मिळाले नाही. इथे बसलेल्या कोणी व्यक्तीला आज त्याच्याकडे जे काय आहे ते फुकट मिळालं आहे का? नाही. आपण आपल्या श्रमाने, आपल्या परिश्रमाने आणि मेहनतीने अनेक गोष्टी कमवलेल्या आहे. अनेक गोष्टी आपण त्याग करून, बलिदान करून मिळवलेल्या आहे. निश्चितच आपल्याला प्रिय. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात, ते किती दिवस तुमच्या आणि माझ्या पाशी राहणार याचा जर विचार केला तर आपल्याला कळतं की जोपर्यंत मी जिवंताच्या भूमीवर आहे तोपर्यंतच त्याचा आम्हाला लाभ मिळणार. एक दिवस आपल्याला या जगातून जायचंय आणि त्याबरोबरच या गोष्टीचा आणि आपला संबंध तुटून जाणार आहे. आणि यासाठी देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा आम्हाला शिकवतो आणि त्यामध्ये चालायला सांगतो तेव्हा ही गोष्ट लिहिली की आम्हाला जगामध्ये गुंतून राहायचं नाही, तर आम्हाला कोणाबरोबर चालायचंय? येशू बरोबर चालायचं, त्याच्या वचनामध्ये. कारण की जगातल्या गोष्टी नश्वर आहे. नश्वर म्हणजे संपणार आहे. परंतु देवाच्या गोष्टी शाश्वत आहे, जे कधी देखील संपणार नाही. आणि यासाठी ही बाब जेव्हा आपण म्हणतो तर रोमकरास पत्र 14वा अध्याय 17वा वचन जे आत्ता मी तुम्हाला दिलेलं आहे, मी जाणून बुजून परत एकदा रिपीट करतो, ज्याबद्दल मी आत्ताच तुम्हाला सांगितलंय. रोम 14:17, कारण खाणे व पिणे यात देवाचं राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद यामध्ये आहे. आता मी सुरुवातीला वाचला की खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. मग कशामध्ये आहे? तर कशामध्ये आहे? तर लिहिलेलं नीतिमत्व, देवाचं राज्य, धार्मिकता यासाठी झटा. त्याच्यामध्ये काय आहे? देवाचं राज्य. कारण की ती नीतिमत्वाने धार्मिकता तुम्हाला एक मुकुट मिळून देईल. त्याला म्हणतात नीतिमत्वाचं मुकुट. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट शांती. येशू ख्रिस्त म्हणतो जग देस तशी मी शांती तुम्हाला देत नाही. जगाची शांती ढळते लगेच. समस्या, प्रॉब्लेम आला की आपण निराश होतो आणि ती शांती कुठेतरी हरवून जाते, पळून जाते. परंतु देव म्हणतो तशी शांती देणार नाही, तर मी सार्वकालिक शांती, स्वर्गीय शांती देण्यासाठी शांतीचा अधिपती म्हणून या जगामध्ये आलेलो. प्रेज द लॉर्ड. देव हा नुसता शांती देत नाही, तर तो त्याच्यावर अधिकार ठेवतो.
आणि ज्याच्या बरोबर येशू आहे तो शांतीचा अधिपती आहे, तर ती शांती देखील त्याच्या जीवनात येत आहे, त्याच्या शांती देखील त्याच्या जीवनामध्ये येते. मागच्या दिवसामध्ये म्हणजे सोमवारी परत एक वार अंत्यक्रियासाठी मी कब्रस्थानात गेलो आणि ख्रिस्ती एक व्यक्ती होता आणि तो प्रभूकडे गेलेला आहे. अनेक लोक नंतर आले, रडारड थोडी झाली, परंतु त्यानंतर सर्वजण स्तब्ध होते, शांत होते. दुःखी आहेत आपण, परंतु शोक करत नाही, कारण की आम्हाला माहित आहे की आमचा व्यक्ती देवाकडे शांत गेलेला आहे. आपण म्हणतो की बाबा जायचं जगातून तर कसं जायला पाहिजे, शांत जायचं, फार तडफड नको, फार हालहाल नको, है ना. एका फटक्यात गेलं तर आपल्याला आनंद होतो. रात्री 2:45 वाजता त्यांनी मेसेज पाठवला सगळ्यांना, देवाचे वचन सगळ्यांना पाठवले आणि संध्याकाळी सकाळी 6 वाजता तो जगात नव्हता. सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि जगातून गेला. ओ प्रियांनो, बघा, देवाचे वचन सर्वांना वितरित करता करता, देवाच्या वचनावर चालता चालता जर आपण या जगातून जातो तर निश्चितच देव तुम्हाला वेलकम करणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही शांती तुम्हाला प्राप्त झाली आहे, त्या शांतीमध्ये तुम्ही नेहमी टिकलेले, आणि ते वृद्ध झाल्यावरच नाही, कधी देखील तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे. आणि तिसरी गोष्ट लिहिली आहे की पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद, आनंदी आनंद मेरे यीशु के चरणों में. आणि पवित्र आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जातो, यीशु के चरणों में घेऊन जातो. पवित्र आत्मा जगामध्ये देवाने ठेवलाच यासाठी आहे की जे गोष्टी आम्हाला दिसत नाही, ज्या गोष्टी आम्हाला कळत नाही, ज्या गोष्टी आम्हाला प्रार्थना करत असताना किंवा देवाला सादर होत असताना आमच्या बुद्धी आणि आकलनच्या पलीकडे तो पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो, मार्गदर्शन करतो, गाईड करतो, आणि देवाच्या समोर आणि देव पुत्राच्या समोर तो काय करतो, आम्हाला निश्चितच एक धार्मिक म्हणून, एक फळांनी भरलेला, आत्म्याच्या फळाने भरलेला एक भक्त म्हणून तयार करतो. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे काय लिहिलेलं आहे, 3 गोष्टी कोणत्या सांगितलेल्या आहे, कशामध्ये राज्य आहे. बोला, पहिली गोष्ट कोणती आहे, लक्ष देतात ना तुम्ही, खाणं पिणं आहे का. मग कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या, पहिलं कोण आहे, बोला, नीतिमत्व. तुम्ही लक्ष देत नाही. नीतिमत्व, शांती आणि पवित्र आत्म्याचा पासून प्राप्त होणारा आनंद, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारा आनंद. आणि यासाठी ही बाब आपण लक्षात ठेवा की आपल्याला विशेष करून जगामध्ये राहणारे लोकांच्याकडे आपण बघतो, अरे बाबा काय खाऊन पिऊन मस्त सुखी आहे, बाबा खाऊन पिऊन सुखी आहे, पाहिजे नाही सगळ्या गोष्टीचे संगळ आहे यांच्याकडे, उत्तम उत्तम गोष्टीचा किचन मधून वास येत राहतो. आपण म्हणतो वा वा, यांच्या घरात किती छान छान मिळतं, आपल्या घरामध्ये काहीच नाही. आणि आपण कुठेतरी हे होतो, आपल्याला वाईट वाटतं की बघा ह्यांच्याकडे रोज चांगलं चांगलं नाही, आम्हाला हवं तसं मिळत नाही किंवा मनपसंत मिळत नाही. येस, आपण इकडे तिकडे बघून अनेकदा डिस्टर्ब होतो की ह्याच्या घरामध्ये सगळ्या उत्तम गोष्टी आहे, ह्याच्या घरामध्ये सुख शांती आहे, ह्याच्या घरामध्ये सर्व काही गोष्टी आहे. कदाचित तो आमच्यापेक्षा शिक्षित नसणार, आमच्या एवढा टॅलेंटेड नसतात, कदाचित त्याचा पगारही आमच्यापासून कमी असेल, परंतु तरी देखील बघा हे कसं काय चाललेलं आहे, आम्हाला काही नाही, आम्ही येशू येशू करतो, आम्हाला काही मिळत नाही. येस, आपण तुलना करणारे लोक आहोत, तुलना करणारे लोक आहोत, कारण की आपण मनुष्य आहोत की ह्याला मिळालं नाही, ह्याला मिळालं नाही, आम्हाला का नाही. प्रियांनो, ह्याला समाधानी जीवन म्हणता येणार नाही. हो प्रियांनो, जग व जगातल्या गोष्टी कदाचित त्याला मिळाल्या, कदाचित आणखीन येणाऱ्या दिवसांमध्ये मिळतील, परंतु आम्हाला जे काही मिळालं ते त्याच्याकडे आता तरी नाही आहे. आणि ते आहे तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठी गिफ्ट मिळाली, ती तारण प्राप्त झालेलं. प्रेज द लॉर्ड. हे तारण फुकट मिळत नाही, याच्यासाठी येशूने आपले वधस्तंभावर प्राण देऊन त्याच्या कृपेमुळे तुम्हाला प्राप्त झालेले. ती कृपा त्याच्यावर नाही, तुमच्यावर झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. तो धन संपत्ती, पैसा आणि खाण्यापिण्यामध्ये कदाचित काही वर्ष घालवल, परंतु एक वेळेस येईल की तो ह्या जगातून जाईल. परंतु जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्ही समाधानी आणि उत्तम अशा गोष्टी प्राप्त करण्यासाठी, जसं आपण बघितलेलं आहे आज सियोन देश हमारा है देश, यामध्ये आपण गायलेलंच आहे, दुःख भरे आसू येशू पोचेगा. आणि या सर्व गोष्टी पासून आपल्याला मुक्ती देण्याचा देव आम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. आणि यासाठी ही बाब देखील लक्षात ठेवा की लूका शुभवर्तमान 17व्या अध्यायामध्ये आज जगातले लोक आणि आपलं जेव्हा आपण तुलना करतो,
तेव्हा दोन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे आणि ह्या देखील आपण हायलाईट करा, कारण की तो समय आलेला आहे. लूक शुभ वर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 27 ते 29 वाचा, कोणाला सापडला असेल तर. लूक 17, 27, 28, 29. काय झालं आज सापडत नाही का? काय लाईट कमी आहे? नोहा तारवात गेला. नोहा तारवात गेला. कोणाची योजना होती? परमेश्वराची योजना होती की नोहा, आता 8 जण जे आहे त्यांना आम्ही संपूर्ण पृथ्वीवरून वेगळं केलेलं आहे, त्यांना मी मरू देणार नाही. परंतु बाकीच्या सगळ्यांच्या जगाचा नाश कशाने होणार होता? त्या समय कशाने होणार होता नाश? पाण्याने, जलप्रलयाने नाश होणार होता. परंतु त्या समय लोक काय करत होते? नोहाला सोडलं तर बाकीचे लोक खात पित होते, लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते आणि सर्व प्रकारच्या गोष्टीमध्ये रममान होते. मग तसेच लोटाच्या समय पण होता. आपल्याला माहितीये लोट सदम आणि गमोऱ्यामध्ये राहत होता, तिथे तो चांगला रमला होता. त्यांच्यामध्ये घरदार बांधून अब्राहमाचा पुतण्या तिथं मस्त रममान होता. आणि तिकडे देखील लिहिलेलं आहे की तिथे देखील लोक खात पित होते, विकत घेत होते, विकत पण होते, लागवड करत होते, म्हणजे शेतीवाडी करत होते आणि सर्व प्रकारच्या घरं बांधून ते सुखी आनंदामध्ये राहत होते. आणि अचानक काय झालेलं आहे? आता जलप्रवाहाने आता काय झालं होतं? गंधक आणि अग्नीचा काय झालेलं आहे? तिथे अग्नीचा पाऊस पाडलेला आहे, वृष्टी झालेली आहे तिथे. आणि काय झालेलं आहे? परंतु त्या दिवशी लोट सदोमातून निघाला, त्या दिवशी आकाशातून अग्नी व गंधकाची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र होईल तसेच त्या दिवशी देखील होणार आहे. तसेच येशू जेव्हा होईल तेव्हा देखील होणार. इथे दोन गोष्टी दिलेल्या, एक आहे पाण्याने आणि दुसरा आहे अग्नीने. लोक तेच होते. लोकांची प्रवृत्ती बदलली का? नाही. अग्नीने नाश होता समय पण तसेच प्रकारचे वागत होते. ह्याच्या अगोदर नोहाच्या काळामध्ये झालेला आहे. पाण्याने नाश त्या समय देखील लागेल. आणि आज काय वेगळं आहे का? आज पण तसेच वागत, आज पण तसेच वागत आहे. आणि त्यामुळे लोक बदलणार नाही. का नाही बदलणार? कारण की ते जगातले लोक आहेत. त्यांना जग व जगातल्या गोष्टी आवडत नाही. ते जगातल्याच गोष्टीमध्ये इतके रममान आहे, म्हणजे खाणं पिणं लग्न या सगळ्या गोष्टी करू नका असं देवाने कुठेच म्हटलेलं नाही. परंतु त्याच्यामध्येच रमणारे, त्याच्यामध्येच रमणारे असे लोक जे आहे त्यांच्यासाठी इशारा आहे, आणण्यासाठी अलर्ट आहे की यस तुम्ही त्या गोष्टी करा, ते आशीर्वाद आहे तुमच्यासाठी. लग्न हे देवाने प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यामुळे यामध्ये काही देखील चूक नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की ते केलं आणि मगच माझं आता सगळं काही आता त्याच्यातच आहे आणि ते तुटलं किंवा त्यापासून आम्हाला काहीतरी निराशा आली आपल्या हाती म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, असं नाही. आणि त्यामुळे जग जे तसं करतं आपण पण तसंच करू लागलो तर मग नोहाच्या काळामध्ये जसा नाश झाला किंवा सदोम आणि गमोराचा नाश झाला तसाच तुमचा आणि माझा नाश ठरलेला आहे, ठरलेला आहे. कारण की आता कोण नाशासाठी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनानंतर नाश होणार आहे. मग त्याच्या अगोदर काय होणार आहे? तुम्ही आणि मी असणार आहे का त्या नाशामध्ये? नाही. त्या अगोदर मंडळी अंतराळात घेतली जाणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, मंडळी अंतराळात घेतली जाणार. नोहा तारवात वर घेतला झाला आहे ना. तो बुडाला का? तारवात पाणी वाढलं, तो वर 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 केला. त्याचप्रमाणे अग्नीचा नाश, आम्ही वर 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 जाणार. आणि त्याचप्रमाणे सदम आणि गमोरामध्ये काय घडलेलं? नोहा त्याची पत्नी आणि त्याच्या कन्यांसह दूताने त्यांना बाहेर हाताला धरून डोंगराकडे जायला लावलं आहे ना. बरोबर आहे ना. पळा म्हणजे डोंगरावर जर चढ तोपर्यंत मी नाश करणार नाही. आणि अशा प्रकारे परमेश्वर या तिन्ही गोष्टीमध्ये, रॅप्चर असो, नोहाचा काळ असो किंवा आपण बघत की लोटाचा काळ असो किंवा या तिन्ही गोष्टीमध्ये परमेश्वर तुम्हाला कुठे घेऊन चाललाय? वर वर आणि वर. प्रेज द लॉर्ड. खऱ्या अर्थाने आपल्याला वर न्यायची गरज नाही, आपण वरचेच लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आत्मिकरित्या जगाच्या खालच्या पातळीला जायचं नाही, तर आम्हाला आध्यात्मिकरित्या वरच्या पातळीवर राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला निर्मित केलेलं आहे. आणि जर निर्मित केलेलं आहे
तर आपल्याला ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त परत एक वार समजून सांगतो की तुम्ही जगाचे नाही, त्यामुळे तुमचं वागणं देखील जगाप्रमाणे नसावं. आणि ह्यामुळे आपल्याला जेव्हा तुलना करण्याची वेळ येते, तेव्हा अभ्यास करण्याची वेळ येते, तेव्हा आपल्याला आनंद व शांती व नीतिमत्व देणारा देव हे म्हणतो की मी आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये, मी कोणाच्या मार्गदर्शनामध्ये? देव जो आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये तुम्हाला देवाकडे नेतो आणि देवाच्या सेवेकडे नेतो. प्रेज द लॉर्ड. देवाकडे नेतो आत्मा, आणि कशाने नेतो? देवाच्या सेवेकडे नेतो. कारण की त्याचे कृपादान आणि त्याचे फळ आम्हाला काय दिलेले? सेवेसाठी दिलेले. नोहा तारवामध्ये होता आणि तो नुसता बसून होता का? नाही, तो काम करत होता. कोणासाठी काम करत होता? त्या प्राण्यांसाठी काम करत, ज्याला देवाने सुरक्षित ठेवलेलं आहे. आणि ही बाब आपण लक्षात ठेवा की आम्हाला जरी देवाने त्या तारवात बसवलेलं आहे, ज्याचं नाव ख्रिस्त आहे, तरी देखील आम्ही नुसतं रिकामा हातावर हात धरून बसायचं नाही, तर आपण इतर जे आपल्या बरोबर तारवामध्ये लोक आहे त्यांची, किंवा ज्यांना ओळखणे त्यांची काय करायला पाहिजे? ख्रिस्तामध्ये आत्म्यामध्ये सेवा करणं गरजेचं आहे. आता आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून बघूया की जग आणि देवाचं राज्य, किंवा जगाचं राज्य आणि देवाचं. सगळ्यात पहिले जर बघितलं तर जगातले लोक कोणत्या राज्यामध्ये होते? जगातल्या पृथ्वीवरच्या राज्यावर टिकून आहे, त्याच्यामध्येच रमलेले. त्यांना त्याच्याशिवाय काही दिसत नाही. आणि जर त्यांना काही दिसत नाही तर त्यांचे डोळे काय झालेले? आंधळे झालेले आहे. देव काय म्हणतो? आंधळे झालेले. डोळे आहेत परंतु त्यांना देवाच्या गोष्टी दिसत नाही. कान आहे परंतु ज्यांना कान आहे ते ऐकू म्हणून ते काम पण करत नाही. हृदय आहे परंतु त्याच्यामध्ये देव नाही. अशा प्रकारचे बांधलेले लोक हे जगिक लोक आहे. परंतु जे आम्ही आहोत, आमचं लक्ष काय? मी आपली दृष्टी कुठे लावतो? कारण की माझा देश त्या सिंहासनावर, त्या पर्वतावर विराजमान आहे. प्रेज द लॉर्ड. यस, मी खाली बघणार नाही, तर मी सदोदित कुठे बघणार आहे? वर बघणार आहे. दुसरी गोष्ट आहे की जे जगातलं राज्य आहे ते दिसतं आम्हाला, ते दृश्यमान आहे की कोणाच्याकडे काय आहे, कोणाच्याकडे काय नाही, कोणाच्याकडे काय चाललं, जगामध्ये काय चाललं. त्याचे अनेक साधन आहे. आता तर आपल्याला मोबाईलवरून जगातल्या कानाकोपऱ्यातलं प्रत्येक गोष्टी दिसतं. जर आपण निश्चितच आपल्याकडे विविध ॲप आहे, त्या ॲपच्या द्वारे आपण लंडनमध्ये कोणाचं घर असेल तर ते देखील घर आपण बघू शकतो, है ना. तर या सर्व गोष्टी आपण आता सहज बघू शकतो, कारण की ते बघण्यासाठी आपल्याकडे साधन पण आहे आणि नेत्र पण आहे. परंतु देवाच्या गोष्टी बघण्यासाठी हे जगिक नेत्र कामी येणार नाही. जगिक नेत्र कामी घेणार नाही. आपण स्वर्गामध्ये माझं लोकेशन कुठे आहे, माझं नावाची पाटी कुठे दिसतं, आपण सर्च करू शकतो का? चला मी ओपन करतो, माझं नाव आहे, हा टाका, चला स्वर्गामध्ये हे माझं जे येशूने तयार केलेलं घर आहे तिथे मी बघतो, असं होईल का? नाही. कारण की आपल्याला देहिक गोष्टी बघायचे नेत्र आहे, परंतु स्वर्गीय गोष्टी बघण्याचे नेत्र अद्याप पण प्राप्त झालेले नाही. देव स्पष्ट म्हणतो की मोशे, तुझी इच्छा तर आहे मला बघायची, परंतु मला बघितल्यावर कोणी देखील जिवंत राहू शकत नाही. जिवंत राहू शकत नाही. कारण की आमचे नेत्र जे आहे ते पापामध्ये, पतनामुळे इतके बांधले गेलेले आहे की त्यामध्ये देव आणि देवाचं ते राज्य जे तुम्हा आणि माझ्यासाठी तयार केलं जात आहे ते बघण्याची पात्रता आता तरी आपल्यामध्ये नाही. पण एक वेळेस येणार आहे की येशू येणार आहे, कबरेमध्ये झोपलेले आहे, तर ते झोपलेले नसते, त्याच्या हाडं पण झोपलेले नाही, ते काय सापडत नाही. आणि त्यानंतर अलौकिक देहासह ते उठणार आहे. प्रेज द लॉर्ड. अलौकिक देह म्हणजे रक्त पण नाही तिथे, हाडं पण नाही, मांस पण नाही, जे जगामध्ये मातीत मिळून गेलेलं आहे. परंतु ते अलौकिक देहामध्ये आता काय असणार? अलौकिक नेत्र असणार. प्रेज द लॉर्ड. अलौकिक नेत्र आहे तर काय होणार आहे? आपल्याला अलौकिक देव पण बघता येईल. पुढे आपण जर बघितलं की जगातले लोक सर्व देहिक आणि नाशवंत गोष्टीकडे बघतात, परंतु जगात आपण लोक काय बघतो? आपण आत्मिक आणि आध्यात्मिक
गोष्टीकडे आपले नेत्र लावतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण पवित्र मंदिरात आलेलो यासाठी की आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये देवाने काय शिकवलेले, देवाने काय लिहिलेलं आहे आणि ते आमच्यासाठी कसं लागू होतं हे शिकण्यासाठी आलेलो. प्रेज द लॉर्ड. हे शिकण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि देवाचा आत्मा आम्हाला इथून घेऊन येणार. आपण आपल्या मर्जीने आलो नाही. देवाची इच्छा होती की आजच्या दिनी गुरुवारी, आजची तारीख किती आहे? आज तारीख 18 तारखेला आपण यावं आणि त्याचा लाभ घ्यावा. ही देवाची योजना होती आणि त्या योजनेचा आपण काय केलेला आहे? स्वीकार केलेला आहे. देवा मी जाणार. अनेक लोकांनी नाही केला स्वीकार, अनेक लोकांनी स्वीकार केला नाही, परंतु तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक ठरलेले आहोत. आणि यामुळे आपल्याला काय लिहिलेलं आहे? आत्मिक गोष्टीकडे भेटण्याचा आनंद आहे. जगातल्या गोष्टी, जगातला दिखावटीपणा हे सर्व नाशवंत आहे, परंतु आम्ही शाश्वत आहोत. प्रेज द लॉर्ड. खऱ्या अर्थाने कोणीच मारणार नाही, कारण की आत्म्याला मरण नाही. ते पण नाही मरणार, आम्ही पण नाही मरणार. जगात जे जगतात ते पण जगतील, आम्ही ते जगतील, परंतु दोघांमध्ये फरक एवढाच आहे की तुम्ही आणि मी राज्य करण्यासाठी उठणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि ते सार्वकालिक मरणासाठी उठणार आहे. सार्वकालिक मरणासाठी ते उठणार आहे आणि ते कुठे टाकणार देणार आहे? गंधक आणि अग्नीच्या सरोवरामध्ये टाकण्यात येणार आहे. हे दुसरं मरण होय असं पवित्र शास्त्र शिकवतो. मग आम्हाला काय? आम्हाला सार्वकालिक मरण नाही तर सार्वकालिक जीवन आहे. आणि यामध्ये आपण चालत असताना सर्व प्रकारचे जगिक अधिकार त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे पोस्ट आहे, त्यांच्याकडे पद आहे, त्यांची ओळख पाळख चांगली आहे, त्यांचं नाव आहे, त्यामुळे ते पाहिजे ते जगात त्या गोष्टी मिळवतात. पैशाच्या जोरावर काही विकत घेतात आणि काही देखील गोष्टी जे त्यांची ओळखी आहे त्याच्यामुळे त्यांना सहज मिळून जातं. ज्या गोष्टी आम्हाला मिळत नाही, आम्हाला संघर्ष करावा लागतं, आम्हाला झगडावं लागतं, आम्हाला लढावं लागतं, तरी देखील आम्हाला लवकर मिळत नाही. आणि आपण म्हणतो अरे काय फायदा आहे जगण्याचा. लोकही म्हणतात अरे काय आहे अर्थ, तुम्ही लोक काहीच नाही तुम्हाला करतायत, कसे लोक आहेत तुम्ही, मिळमिळीत लोक आहे, घाबरट लोक आहे, भित्रे लोक आहे, आणि अशा काय तुमचं काय कल्याण होणार, तुमची काय प्रगती होणार. यस, जगाच्या दृष्टिकोनात आमची कदाचित प्रगती दिसत नसेल, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की आमच्याकडे जे सत्य आहे, आमच्याकडे जे जीवन आहे, आम्हाला येशू परे जाण्यामध्येच विजय आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला क्षणिक आनंदापेक्षा, क्षणिक अधिकारापेक्षा, क्षणिक विजयापेक्षा सार्वकालिक विजयाकडे जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आम्ही जग व जगातल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. त्या गोष्टी आमच्यासाठी महत्वाच्या नाही, कारण की ते क्षणिक आहे. एक उदाहरणाकडे जातो आणि मग मी संपवतो. आपण जाऊया आणि त्या उदाहरणाकडे आपण बघूया आणि शिकूया. पवित्र शास्त्रातूनच उदाहरण आहे. पहिले शमूएल 16वा अध्याय याकडे जाऊया आपण. पवित्र शास्त्रामधून शमूएल याचं पुस्तक, याचा 16वा अध्याय. आणि यामध्ये सुरुवातीला आपल्याला दिसत आहे की परमेश्वर आपला सेवक किंवा संदेष्टा शमूएलाच्या द्वारे आपल्या प्रिय व्यक्ती, ज्याला त्याला राजपथावर बसवायचंय, त्याची निवड करतो. आणि त्या व्यक्तीचं नाव काय? राजा दावीद. कोणाची निवड करतो? तो राजा दावीदची निवड करतो. आणि 16व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये मग परमेश्वर शमूएलास म्हटलंय की मी शौलास, हा जगिक राजा आहे. लक्षात ठेवा, हा शाऊल कोणाचा होता? ही देवाची चॉईस होती का? नाही, लोकांची चॉईस होती की नाही आम्हाला राजा पाहिजे. परमेश्वर म्हटलं राजा पाहिजे देईन, पण तू लक्षात ठेवा तो तुम्हाला गुलाम बोलवेल. आज आपल्याला राजा आहेत, परंतु ते तुम्हाला गुलामासारखं वागवतात. हे काही परत सांगण्याची गरज नाही. परंतु तो म्हणतो मी शाऊलास इस्रायलाच्या राजपथावरून झुगारून दिले, तर तू त्याच्यासाठी कोठवर शोक करत राहणार. बघा, शमूएल म्हणतो अरे तुझा राजा आहे, इस्रायलचा राजा आहे. तो म्हणतो अरे शोक करू नको, तू माझा राजा नाहीच आहे. तू इस्रायलचा राजा जरूर आहे, परंतु माझ्या मनासारखा व्यक्ती नाही, कारण की माझा तो आज्ञा पालन करत नाही. आणि मग तो म्हणतो की तेल घे, मी इशायाच्या बेथेलेमकर कडे तुला पाठवतो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्या करता राजा म्हणून निवडलेले आहे. माझ्या मागे म्हणा, त्याच्या एका पुत्रास माझ्या करता राजा म्हणून निवडलेले आहे. आता इथे किती राजा दिसतात तुम्हाला? एक राजा आहे की दोन राजे? दोन राजा. एक कोणाचा आहे? एक राजाचं नाव काय?
शौल. आणि दुसऱ्या राजाचं नाव काय? आता होणाऱ्या राजाचं नाव काय काय आहे? दावीद. बोला दावीद. शौल कोणाचा राजा आहे? इस्रायलचा राजा आहे. हा पण इस्रायलचाच राजा होणार, परंतु हा जगाने निवडलेला राजा आणि एक आहे देवाने निवडलेला राजा. प्रेज द लॉर्ड. बघा आता यावरून आपल्याला दिसतं की एवढा मोठा संदेष्टा आहे, परंतु त्याला अद्याप पण त्या राजाच्या बद्दल कळवळ आहे. म्हणजे शमूएलाला अद्याप पण कोणाबद्दल वाटतं आपुलकी? शौलाच्या बद्दल. पण परमेश्वर म्हणतो आता त्याच्यासाठी रडू नको. त्याने नाशच निवडून घेतलेला, त्याने नाशच निवडून घेतलेला आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी शोक करून काही फायदा नाही. हो प्रियांनो, आज आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये अनेकदा आपण निराश होतो आणि आपण रडतो की बाबा ह्याचं भलं व्हावं, ह्याचं कल्याण व्हावं, ह्याचं चांगलं व्हावं. परंतु अनेकदा प्रार्थना करून देखील, अनेकदा त्याच्यासाठी मागून देखील, अनेकदा अश्रू ढाळून देखील त्याच्यामध्ये काही देखील बदल होत नाही. आणि आपण आयुष्यात तेच करतो. त्याला ह्याला कर. परमेश्वर म्हणतो अरे बस झालं, तो नाही आहे आता. अनेक लोक तुझ्या आजूबाजूला आहे, अनेक जण आहे, त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर ना. काय याच्या मागे लागून लागलेलं? आणि परमेश्वर आम्हाला सुचवतो आणि आम्हाला त्याचं ऐकणं गरजेचं आहे. तेव्हा 6व्या वचनामध्ये आपल्याला असं दिसतं की आता त्यांनी आपल्या 707 पुत्र, यशायाने आपल्या 707 पुत्र कोणाच्या समोर उभे केले? शमूएलाच्या पुढे. की ह्याच्यापैकी कोणता पुत्र आहे हे आम्हाला माहित नाही, पण शमूएला तू ह्याच्यापैकी देवाच्या योजनेवर त्याला निवड. 6वं वचन बघा. तेव्हा त्याने एलियाबास निहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. 7 पुत्र लाईनीत उभं केले, त्याच्यापैकी एकाला निवडायचं आहे. तो निवड कोण करणार आहे? शमूएल निवडणार नाही. त्याच्या डोक्याला काय करणार आहे? तेलाचा अभिषेक करणार आहे. जसं आता आपण तेलाचा अभिषेक केलेला आहे. आणि अभिषेक केल्यानंतर देव त्या अभिषिक्ताला निवडणार आहे. आणि त्याच्यासाठी कोण पसंत पडलेला आहे? दावीदाचा भाऊ, ज्याचं नाव काय लिहिलेलं आहे? अलियाबास त्यांनी पसंत. 7व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर, त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केलेले आहे. इथे आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की हा एवढा मोठा संदेश आहे. जगात सगळ्यात संदेशामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये तीन महान काम करणारा कोणताच व्यक्ती झालेला नाही. हा पहिले शास्त्र होता, मग संदेष्टा झाला आणि याजक. हे 3 काम पवित्र शास्त्रामध्ये करणारा एकमेव असा परमेश्वराचा सेवक आहे शमूएल. आणि शमूएलाला आपल्याला माहिती आहे कसं निवडलं परमेश्वराने, है ना, त्या शमूएल बाळापासून. त्याकडे मी जाणार नाही. परंतु आता शमूएल जो लहानपणापासून देवाचा सेवक आणि दास आणि संदेष्टा आणि याजक होता, तो चुकला. काय बघितलं? त्याची पर्सनॅलिटी बघितली, त्याचं बाह्य स्वरूप बघितलं, त्याचं बोलणं बघितलं असेल, कदाचित त्याचं निश्चितच एक चांगलं इम्प्रेशन बघितलं. आणि तो म्हणतो नाही हाच असायला पाहिजे राजा. हो प्रियांनो, लक्षात ठेवा, सेवक सुद्धा अनेकदा फसतात, परंतु आपण देवाला फसवू शकत नाही. आज जगामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो, विशेष करून जेव्हा मुलांचा किंवा मुलींसाठी आपण स्थळ बघायला जातो, तेव्हा आपण काहीच प्रार्थना करत नाही, काय करत नाही. काय किती शिक्षण झालं, किती कमवतो, पुण्यात घर आहे का, गव्हर्नमेंटचा जॉब आहे का, सुंदर असं घर, स्वयंपाक, या सगळ्या गोष्टी बघतो. हे बाह्य स्वरूप झालेलं आहे प्रियाने. आणि अनेकदा बाह्य स्वरूपामध्ये किती फसवणूक होते हे सांगण्याची गरज नाही. हे सांगण्याची गरज नाही. अनेक कुटुंब आज त्याचा प्रतिपद आहे की आपल्याला असं दिसून येतं की त्यांनी जी निवड केलेली आहे ती बाह्य स्वरूपाची, जगिकरित्या पाहण्यातून केलेली आहे. की किती पॅकेज मिळतं, तुझं करिअर काय, तू कुठे राहणार का, या सगळ्या गोष्टीचा विचार केला. नुसतं खाली बिलीवर आहे की नाही, किंवा नव्याने न्यूबॉर्न आहे की नाही, या गोष्टीकडेच ते बघतात. तो हा म्हणतो, आपण म्हणतो यस चालेल, बाकीच्या गोष्टी आपण करत नाही. आणि त्यामुळे आजकाल एक कॉन्सेप्ट आलेले पुढे, किंवा एक विचार आलेला आहे की एकमेकांशी बोला, एकमेकांशी चर्चा करा, एकमेकांचे विचार जाणून घ्या. परंतु प्रश्न हा येतो की जर मुलगा मुलीचा विचार जाणायला जातो किंवा मुलगी मुलाचा विचार, पण तो धार्मिकच नाहीये, विचार घाल.
मला बायबल माहित नाही, मला चर्च आवडतच नाही, माझा नव्याने जन्म झाला नाही आणि मी त्याच्याशी डिस्कस करायला बसलो तर मी काय बोलणार त्याच्याशी? मला काही स्वतःलाच अनुभव नाही तर त्याचा अनुभव मला काय करणार? प्रियांनो, आपण इच्छा तर सगळे काय बाळगतो की सर्वांग गुण संपन्न असावं, परंतु आपण नाही, आपल्याला त्याचा अनुभव नाही, त्याचा परिणाम हा होतो की आपण फसवले जातो किंवा चुकीचे निर्णय घेऊन बसतो. हो प्रियांनो, हीच बाब इथे देखील दिसते की आपण बाह्य स्वरूप या सगळ्या गोष्टीकडे जातो आणि परिणाम हा होतो की व्यक्तीच्या बाह्य स्वरूप एक दिवस नष्ट होणार आहे ना. सगळ्यांना माहिती आहे की जे शरीर आहे, बाह्य स्वरूप आहे, सगळं नष्ट होणार, परंतु त्याचा अंतर्याम जो आहे तो काय होतो? बदलत जातो. आणि त्यासाठी संत पौल खूप सुंदर वचन इथे देतो आणि त्यामध्ये आपण एक वचन वाचूया. आणि त्यामध्ये संत पौल येणे प्रकारे म्हणतो की बाह्य ज्या गोष्टी आहे त्या एक दिवस, पहिले करिंथ 13 अध्याय आणि 10 वचन वाचा. हा, आणि ह्याच्यामध्ये एक आणखीन वचन आपण बघूया आणि ते वचन आहे 2 करिंथ 4 अध्याय आणि 16 वचन. 2 करिंथ 4 अध्याय आणि 16 वचन. आमेन. बाह्य देह काय पाहते? क्षय. इथे बसलेले अनेक जण आता वृद्धकाळाकडे झुकलेले आहे, थकलेले आहे, त्याचं शरीराचा क्षय पावत आहे. आता पहिल्यासारखी ताकद, पहिल्यासारखं सौंदर्य, पहिल्यासारखं सर्व काही कर्तृत्व राहिलेलं नाही. यस, एका काळी त्यांनी उत्तम असं कार्य केलेलं, उत्तम असं जीवन जगलं, परंतु आता राहिलेलं नाही. आमचं शरीर साथ देत नाही. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की आमचा अंतर्यात्मा काय करायला दिवसेंदिवस येशूकडे जात असताना नवीन पहिल्या गोष्टी ज्या आम्हाला कळत नव्हत्या त्या आता आम्हाला कळू लागलेल्या आहे. आणि इथे आपल्याला असं दिसतं की परमेश्वर या 16व्या अध्यायामध्ये 1 शमूएलमध्ये येणे प्रकारे म्हणतो की त्याच्या स्वरूपाकडे आणि त्याच्या काठीकडे जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केलेले, कारण की मानवासारखे माझे किंवा परमेश्वराच्या पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, परंतु परमेश्वर काय पाहतो? हृदय पाहतो की चांगलं हृदय माझ्यामध्ये वाढणार हृदय आहे किंवा नाही. आणि यासाठी प्रिय ही बाब लक्षात ठेवा, परमेश्वराला तुमचे टॅलेंट काय आहे, तुमची क्वालिटीज काय आहे, तुमचं सौंदर्य काय आहे, तुमचं ज्ञान किती आहे, तुमचं शिक्षण किती आहे, या सर्व गोष्टी देव बघत नाही. शौलामध्ये तो चांगला कुलीन व्यक्ती होता, तो अतिशय ज्ञानी होता, अधिकार वृत्ती होती, त्याला सन्मानाचं प्राप्त आलेलं होतं, परंतु परमेश्वराने त्याला पाडलं, देवाने त्याला पाडलं. तो जेव्हा लीन आणि नम्र झाला, त्याच्याद्वारे त्याचा उपयोग देवाने करून घेतलेला आहे. आणि यासाठी ही बाब देखील लक्षात ठेवावं की देव तुम्हाला पहिले नम्र बनवतो, लीन बनवतो, आणि मग जेव्हा आम्हाला कळून जातं की आता माझ्यामध्ये काही योग्यता नाही, तेव्हा देव म्हणतो योग्यता असे बडकल. आताच आपण गीत गायलं, योग्यतापेक्षा जास्त तुम्हाला देतो आणि मग तो तुमची सेवा मान्य करतो. दावीद हा कोण होता? या सर्व भावांमध्ये वेगळा राहत होता. सगळ्यांना बोलवलं पण तो त्यामध्ये दावीद नव्हता. मग दावीद कुठे होता? मेंढरे चारत होता. आणि त्यांनी म्हटलं अरे बोलव त्याला, मला त्यालाही बघायचं. आणि जसा दावीद समोर आला, देवाने म्हटलं हाच माझा निवडला लेख आहे, जो माझी योजना सिद्धीच नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आज देखील आपण दररोज प्रत्येक भक्तीमध्ये दाविदाचे स्तोत्र जास्त वाचतो. का? कारण की आपल्याला माहिती की दाविदाला जो ख्रिस्त, दाविदाला जो परमेश्वर कळालेला आहे तो अद्भुत आणि अनुपम आहे. जरी तो राजा होता तरी देखील तो ख्रिस्ताच्या देवाच्या जवळचा होता. आज आपण ख्रिस्ताच्या देवाच्या जवळच्या राहण्यासाठी काय करायला पाहिजे? आपल्याला जगिक गोष्टीपासून बाजूला आणि देवाच्या जवळ राहायला पाहिजे. आज परत एक वार शेवटी हे सांगू इच्छितो की मार्था तू खूप दगदग करते,
मला हे पण पाहिजे, मला ते पण करायचं, संसार चांगला करायचा, धावपळ करायची, पाहुणचार करायचा, ह्याची काळजी घे, त्याची काळजी घे. परंतु मारियाने योग्य वाटाने वाढलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो वाटा आहे येशूच्या चरणी बसायचा वाटा. येशूच्या चरणी बसायचा वाटा. आज प्रियांनो, तो वाटा तुम्ही निवडलेला आहे. तोच वाटा आज इथे बसत आहे तुम्ही, तर एक दिवस तिथे देखील बसणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इथे जर दगदग करत तुम्ही फिरत आहात आणि तेच आपलं जीवन म्हणून घालवत आहात, तर तो मार्ग तुमच्या जीवनातून जाणार. प्रार्थना करूया. प्रभू राया, मी तुला धन्यवाद देतो, कारण की पवित्र परमेश्वर देहाचे, त्याचप्रमाणे नेत्राचे आणि सर्व प्रकारच्या फुशारकीचा आत्मा घेऊन आम्ही या जगामध्ये जगत असताना, येशू, आम्ही कशा प्रकारे नाशाकडे जातो, हे आदामापासून नोहापर्यंत, नोहापासून लोटापर्यंत आणि लोटापासून पवित्र परमेश्वर येणाऱ्या दिवसाच्या नाशापर्यंत आम्हाला सर्वस्व दिसून येते. कारण की पित्या, लवकरच तो समय येत आहे ज्याला आम्ही ट्रिब्युलेशन किंवा निश्चितच महासंकटाचा काळ येणार आहे. त्या अगोदर आम्ही जगाचे नसल्यामुळे अंतराळात घेतले जाणार आहोत. आणि यासाठी पित्या, आज परत एक फार आम्ही जग व जगातल्या लोकांच्या राज्याच्या मागे लागणारे नव्हे, तर आम्ही त्यामध्ये राहत आम्ही देवाच्या मागे लागणार चालणारे लोक आहोत. कारण की पित्या, आम्हाला जगामध्ये राहायचं आहे, आम्हाला मार्था मारिया देखील करायचं आहे, परंतु पित्या त्याबरोबरच येशूच्या चरणी बसायचं आहे, येशूचे वचन ऐकायचे, येशूची सेवा करायची आणि येशूच्या मार्गात चालायचं. आज धन्यवाद देतो की हे आनंदाचा समय आणि क्षण तू आमच्या जीवनात दिलेला आहे. त्याद्वारे तुझा गौरव करण्यासाठी तू म्हणतो की मला माझ्या मनासारखा राजा भेटलेला आहे, त्याचं नाव दावीद आहे. तो मेंढरे चारतो आणि तो इतर लोकांसारखा, इतर भावंडासारखा कदाचित शारीरिकरित्या, देहिकरित्या स्मार्ट किंवा हँडसम नसेल, परंतु तो माझ्या मनाचा सेवक आहे. आज प्रभुराया, आम्ही तुझे सेवक, आम्ही तुझे दास बनवा, याकरता आमच्यामध्ये कोणतीही क्वालिटी नाही, आमच्यामध्ये कोणतीही योग्यता नाही, परंतु आम्ही जेव्हा लीन व नम्र होतो तेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हो पवित्र परमेश्वर, आम्ही धन्यवाद देतो की आज आम्ही जग व जगातल्या गोष्टीच्या मोहात अडकता कामा नये, तर आम्ही येशू पवित्र आत्म्याच्या पाशात, पवित्र आत्म्याच्या संरक्षणात, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालावं. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये देवा, तू आम्हाला ते राज्य दिले. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन. यावेळेस